मी श्रीश, इयत्ता 10वी. माझा विषय आहे सावित्रीबाई फुले रस्त्यावर. अर्वाचीन मराठी कवितांच्या जनक, आपल्या पतीच्या प्रत्येक चळवळीला साथ देणाऱ्या पतिव्रता, यशस्वी मुख्याध्यापिका आणि या सर्व कामगिऱ्या यशस्वीपणे पार पाडूनही इतिहासाने तितकीशी दखल न घेतलेली स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले होय. सावित्रीबाई फुले यांचा कार्यकाळ सन 1831 ते सन 1897. त्या काळी त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांचे स्वरूप पूर्णपणे केंद्रित होते ते स्त्रियांच्या शिक्षणावर, त्यांच्या मूलभूत हक्कांवर, त्यांच्या अधिकारांवर आणि जुनाट रूढी व परंपरांवर. आज आपण 21व्या शतकात आहोत. जर सावित्रीबाई फुले आपल्यात असत्या तर त्यांच्या कार्यक्षेत्रात जराही बदल झाला नसता असे मला वाटते. कारण समस्यांचे स्वरूप जरी बदललेले असले तरी समस्या मात्र तशाच आहेत, जुन्याच आहेत. शिक्षणाचाच विचार करायचा झाला तर सरकारी आदेशामुळे गावोगावच्या शाळा बंद होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करून दूर दूरच्या शाळेत जावे लागते. शिक्षकांना त्यांच्या मूळ कामापासून वंचित केले गेलेले आहे व त्यांना त्यांचे दुसरे काम देण्यात येत आहे. उच्च शिक्षण इतके महाग झाले आहे की समाजातील तळागाळांमध्ये असलेल्या जातींसाठी उच्च शिक्षण हे फक्त एक स्वप्न व्हायच्या उंबरठ्यावर आहे. मूळ शिक्षक असलेल्या व शिक्षणाचा प्रसार हेच धोरण ठेवून जन्माला आलेल्या सावित्रीबाई फुले आज असत्या तरी त्यांनी या विरोधात आवाज नक्कीच उठवला असता. त्या काळचे शूद्र आजचे आर्थिक दुर्बल आहेत व त्या काळातील शिक्षणात आडकाठी आणणारी मानसिकता आज सरकारी आदेशात बदलली आहे. एवढाच काय तो बदल. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी या दुर्बलांच्या विरोधात आवाज नक्कीच उठवला असता असे मला वाटते. त्या काळी असणाऱ्या विधवा स्त्रियांच्या केशवपणाविरुद्ध त्यांनी सर्व नागरिकांच्या संघटनेला एकत्रित आणून त्यांचा संप पुकारून ही अघोरी प्रथा बंद केली. त्यामुळे तेव्हा ही अघोरी प्रथा बंद झाली. त्यामुळे मला असे वाटते की आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांच्या कानावर स्त्रियांच्या अत्याचाराची बातमी गेली असती तर त्यांच्या मनाला अतिवेदना नक्कीच झाल्या असत्या. या मातेने मणिपूरमध्ये झालेल्या स्त्री अवहेलनेच्या दुःखद घटनेनंतर सरकारी दरबारात लोकजागरण करून धडकी नक्कीच भरवली असती. प्लेगच्या साथीत किडामुंग्यांसारखे जाणारे जीव पाहून त्या काळी त्यांनी आपल्या मुलाला दवाखाना उघडायला लावून रुग्णाची शुश्रूषा करत प्राणांची आहुती दिली. तर कोरोनासारख्या महामारीत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत उडी नक्कीच घेतली असती. ही अमर ज्योती जर आज जगली असती तर ती फक्त स्त्री शिक्षणासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी जगली असती. या कवी मनाच्या ज्योतीस माझे त्रिवार नमन. धन्यवाद.